के बारे में कैसे प्रैक्टिस करता है और पढ़ाई पे कैसा ध्यान देता है वो? पढ़ाई पे भी अच्छा ध्यान देता है और क्रिकेट में भी उसको बहुत पहले से बचपन से ही इंटरेस्ट है ना, खुद के बल पे बहुत अच्छा तैयार हुआ है वो। जरूर आप दोनों को शुभकामनाएं नेक्स्ट मैच के लिए क्वालिफाई हुई टीम में और अच्छा करियर जरूर बनाएगा। तो जाएंगे मैच की ओर जिथे आपण पाहतोय पुढची मॅच YBC संघ आणि यस आपण सन्मान चिन्ह देणार आहोत बोईसर पॅकर्स टीम बोईसर पॅकर कॅप्टन या आपण लगेचच राजू या आपण लगेचच यायचं आहे। तर सन्मान चिन्ह आपण देणार आहोत बोईसर पॅकर टीमला आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर असा एक व्यक्तिमत्व आहे या पंचाळी मैदानावर जर पाहिलं तर अफाट मेहनत त्यांच्याकडून मैदान बनवण्यापासून तर प्रत्येक अगदी कामासाठी बारकाईने लक्ष देणारे आणि लोकांना कसं घडवणं हे त्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। असेच आमचे सर्वांचे परिचयाचे कांचन भाऊजी या आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत ट्रॉफी। अगदी बारकाईने लक्ष दिलं जातं कांचन भाऊजी यांच्याकडून आणि त्यांच्याकडून दिलं जाईल या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला बोईसर पॅकर टीम आणि त्या संघाला आपण देतोय सन्मान चिन्ह। तर इथून पाहतोय आपण जाऊया मॅच कडे। जबरदस्त फटका आणखीन एक लगावला गेलाय। एकंदरीत जर पाहिलं तर भावेशची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि भावेशच्या गोलंदाजीवर एकंदरीत 4 चेंडूचा खूप चांगला खेळ झाला, परंतु 5व्या चेंडूवर अगदी आक्रमण केलं गेलं आणि आक्रमण इतकं भारी होतं की चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। शेवटच्या चेंडूवर हा आक्रमण होता। नक्कीच आपण पाहतोय एकंदरीत 5 चेंडूमध्ये 3च धावा होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय 6व्या चेंडूवर आलाय चौकार। एकंदरीत 7 धावा स्कोर कार्डवर आहेत। करण आणि दुसऱ्या बाजूला तुषार लढे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी आता मात्र सज्ज होईल तो म्हणजेच इथून पाहू आपण नक्कीच हर्षला आणलं गेलंय गोलंदाजी मार्कवर। षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू होईल। करणची बॅट ज्या पद्धतीने या मैदानावर पहिल्याच मॅच मध्ये लागली गेली आणि मॅच जबरदस्त ऑन केली गेली। आपण पाहतोय चांगली फलंदाजी करत असताना मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देखील आपल्याला पाहायला मिळाला आज परिधान करताना। प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतोय टी शर्ट जे आहेत जर्सी जे आहेत ते दिली जाते मॅन ऑफ द मॅच ची। संजयजी म्हात्रे साहेबांकडून आपण पाहतोय खूप चांगली कामगिरी होते या टुर्नामेंट मध्ये। आणखीन एक 4 चांद लावण्यासाठी इथून जर पाहिलं तर गॅप फटका खेळायचा होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच फुटवर्कचा थोडासा वापर केला, परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रन्स इथून येणार नाही। या डॉट चेंडू आलाय। हर्ष पुन्हा एकदा यावेळेस छोटी गेंद नक्कीच थोडस शॉर्ट ऑफ लेन चेंडू याला खूप आरामामध्ये आपण पाहतोय करण ठाकूरने चेंडू टोळावला गेला आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर। अगदी येतोय चौकार 4 धावा। चांगला फटका पाहायला मिळाला करणच्या बॅट मधून। आणखीन एक टॅपचा फटका इथे सक्सेस आहे। एक फटका जर पाहिला तर नक्कीच आपण पाहतोय ऑन साइड रिजनला लागला होता, परंतु दुसरा फटका आपण पाहतोय अगदी कव्हर क्षेत्रामध्ये चांगला टॅप करून चेंडूला खेळला आणि हा देखील येतोय एक चौकार 4 धावा। संधी आहे आज या ठिकाणी आपण पाहतोय करणला बॅटिंग हात खोलण्यासाठी ज्या पद्धतीने टॅपचे फटके अगदी आवडीचे फटके म्हणून करण खेळत असतो। मुंबईला देखील आपण पाहिलं ज्या पद्धतीने खेळला गेला, करण दहाडला गेला जबरदस्त पद्धतीने। इथून मात्र आपण पाहतोय हा फटका खेळायचा होता, परंतु थोडासा कुठेतरी मिस टाइम ज्या पद्धतीने चेंडू जायला हवा होता तो मात्र गेला नाही। थोडासा नाराज असेल स्वतःवर। हर्षची मात्र कमबॅकिंग गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा तोच फटका, तोच रिझन निवडलाय। आणखीन आला एक चौकार 4 धावा। एकंदरीत या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट केलाय, परंतु 5 चेंडू मध्ये 3 चौकार लगावले आहेत, म्हणजे 12 धावा घेतल्या गेल्या आहेत। त्या म्हणजेच हर्षच्या विरोधात धावसंख्या स्कोर कार्डवर 19 धावा लागले गेले।
पहिल्या षटकाचा खेळ संपला तेव्हा मात्र फक्त आणि फक्त 7 धावा होत्या. खूप चांगलं षटक हाताळलं होतं भावेश यांनी, पण तो आता मात्र कुठेतरी जी धावसंख्या आहे ती वाढवायचं काम केलंय करण आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर तुषार यांनी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील, षटक क्रमांक 2. त्यावेळेस पुन्हा एकदा टॅप, पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय सरपंच चषक, चौकार 4. चांगले फटकेबाजी नक्कीच पाहायला मिळाली. अगदी चौकारांची आतिषबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की या ओव्हरमध्ये फक्त 2 चेंडू डॉट आले. उर्वरित चेंडूंचा जर विचार केला तर 4चा पाडा हा 16 धावांवर जाऊन पोहोचला. या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या आणि त्याचमुळे जर पाहिलं तर 23 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं पुन्हा एकदा 22ला इंट्रोड्यूस केलंय. नक्कीच 3ऱ्या षटकासाठी 2रं षटक असेल वैयक्तिक आपल्या इथून आपण पाहतोय. खेळायचं होतं ऑन साईड रिजनला, परंतु बॅट तितकं फटका लागला नाही, बॅटची कडा लागली आणि चेंडू गेला डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल. इथून पाहिलं तर सिंगलच्या मदतीने धावसंख्या एकंदरीत स्कोर कार्डवर 24 रन्स. तर मात्र थोडंसं संघर्ष असेल, इथून अग्निपरीक्षा द्यावी लागेल भावेशला देखील, कारण करण असा एक फलंदाज आहे जो सेट झालेला आहे. ज्या पद्धतीने 4 चौकार मारलेत मागच्या ओव्हरमध्ये, यावेळेस नोचा कॉल, भरपूर समाचार आणि या चेंडूवर आलाय चौकार. एकंदरीत येतील 5 धावा. स्कोर कार्ड 5ने इथे पुढे सरसावला जाईल आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल ती म्हणजेच 29 धावा. 29 ऑन दी बोर्ड. भावेश पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस चॉप केलाय चेंडूला, परंतु फटक्यामध्ये ताकद जी वापरायला हवी होती, जो फटका मारायला पाहिजे होता तो फटका आलेला नाही आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून सिंगल रन्स येईल. डिक्लेअर झोनकडे चेंडू बोलवलाय. धावसंख्या 1ने वाढेल आणि धावसंख्या होते ती म्हणजे 30 धावा. भावेश एक चेंडू थोडासा खराब केला गेला, अन्यथा खूप चांगली गोलंदाजी नक्कीच वापरली. पहिल्या षटकामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त 7च धावा दिल्या होत्या. यावेळेसचा पुढचा चेंडू पाहिला तर थोडासा बाउन्स होणारा चेंडू म्हणजेच उडता चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर तुषारला हा फटका बनवताना कुठेतरी थोडीशी अडचण झाली. यावेळेस बॅटची हलकीशी एज लागते. स्वीप शॉट खेळायचा होता, पुन्हा एकदा चेंडू बाउन्स झाला आणि यावेळेस आपण पाहतोय धावसंख्या 1ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या एकंदरीत 31 रन्स ऑन दी बोर्ड. 31 धावा झाल्या आहेत. भावेशची चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली जाते. आपण पाहतोय भावेशने म्हटलं होतं की आमच्याच विभागातील हा संघ आहे. YBC संघ म्हटलं तर पालघर विभागातील आणि पालघर विभागातील दोन्ही संघ एकत्रित आमने सामने असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेसचा चेंडू आणि करणच्या बॅट मधून आणखीन एक टॅपर फटका, जबरदस्त टॅप लगावलाय आणि सर्वात उंच टॅप पाहायला मिळाला या फटक्यामध्ये. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार 4. चेंडू असेल या ओव्हर मधला. शेवटचा चेंडू आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा यावेळेस चांगला असा फटका होता, परंतु चेंडूला अडवलंय. दिन्या होता त्या ठिकाणी, प्रतीक होता, सॉरी प्रतीक या ठिकाणी चेंडूला अडवतोय आणि चेंडूवर जर पाहिलं तर एकंदरीत धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. त्या म्हणजेच 36 रन, 36 धावा झाल्या आहेत. इथून येणारे चेंडूचा जर विचार केला तर अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्याम भोईर आपल्याला पाहायला मिळेल. श्याम आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू इथे मात्र चांगला चेंडू आहे, थोडासा वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच केली जाते आणि करणला देखील थोडस या ठिकाणी विचलित केलंय की हा चेंडू नक्की सुटला कसा. फुलटॉस चेंडू, याला सोडणार नाहीये, जबरदस्त आघात केलाय. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. थँक्यू. या चौकाराने जर पाहिले तर 4ने धावफलक नक्कीच आकारेल.
एकंदरीत 40 धावा स्कोर कार्ड वरती झाल्या आहेत. श्याम आपण पाहतोय आतापर्यंतचे 2 चेंडू त्याने हाताळलेत. पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर भरपूर समाचार घेतलाय. यावेळेचा हा देखील फटका, परंतु भावेश त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. नक्कीच आणखीन एक डॉट चेंडू येतोय. हा चेंडू अहो हर्ष होता, परंतु अर्च्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातोय टॅपच्या रूपाने चौकार. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, टॅपचा फटका. आणखीन धावा मिळतील 4 आणि करणच्या बॅट मधून येतील 48 धावा स्कोर कार्डवर. वैयक्तिक 40 धावा स्वतःच्या आपल्याला पाहायला मिळते करणच्या. इथून अजूनही षटक शिल्लक आहेत, म्हणजे पहिली हाफ सेंचुरी या ठिकाणी दर्शवली जाईल का? श्याम पुन्हा एकदा हा चेंडू टॅपचा. आणखीन एक फटका. 44 धावांवर खेळतोय मिस्टर करण ठाकूर आणि धावसंख्या इथून लागली जाईल ती म्हणजेच इथून जर पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल 4 चौकार म्हणजे तब्बल 16 धावा आल्या श्याम भोईरच्या गोलंदाजीतून. आता मात्र शेवटचे षटक अजूनही शिल्लक आहे आणि करण खेळतोय 44 धावांवर. तुषार मात्र त्याची साथ देत असताना आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये त्यांनी 7 धावा जमवल्या आहेत आणि 20 चेंडूमध्ये 44 धावा करणच्या बॅटमधून आल्या. शुभम येतोय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम सिंगल रन्स. इथून जर पाहिलं तर आपल्या नक्कीच पार्टनरला आहे, आपल्या ओपनिंग फलंदाजाला जर आहे चालना मिळाली या टुर्नामेंटमध्ये 50 धावा पूर्ण कराव्या, ह्यासाठी मात्र संधी दिली गेली असंच मी म्हणेन. की तुषारची बॅट आपण पाहिली ज्या पद्धतीने त्याने थांबवली सिंगल रनसाठी आणि इथून आपण पाहतोय 44 धावा झाल्या आहेत. हा फटका पुन्हा एकदा चांगला फटका आहे आणि चेंडू निघून जाईल. हर्षच्या अगदी डोक्यावरून येतोय चौकार. 4 धावा एकंदरीत आपण पाहतोय 48 धावा स्कोर कार्ड वरती झालेत, त्या म्हणजेच एकट्या करणच्या. आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल 57 रन्स आणि या वेळेस होत आहेत 50 धावा पूर्ण होत आहेत. अगदी 52 धावा पाहायला मिळत आहेत. करणच्या बॅट मधून काही जबरदस्त फलंदाजी केले. प्रत्येक चेंडू टॅपच्या फटकाने आणि कलाईचा उपयोग करून खेळलाय. ऑफसाईड रिझन असो ऑनसाईड रिझन असो मात्र दोन्हीही बाजूला चांगली फलंदाजी केली. यावेळेस देखील एक फटका, हा चांगला फटका होता आणि हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय चौकारासाठी. विकी घरत आपण पाहतोय करण ठाकूर याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलाय वरकुंठीहून. हा पारितोषिक इथून मात्र आणखीन एक फटका चांगला होता. वरकुंठी नक्कीच विकी घरत नवली वरकुंठी या ठिकाणाहून आपण पाहतोय करणसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय आणि गुड बॅटिंग करण. नक्कीच आपण जी बॅटिंग दर्शवली प्रेक्षकांना देखील आपली बॅट दाखवायची आहे. ज्या पद्धतीने आपण बॅटिंग केलंय या मैदानावर टॅपचा फटका जबरदस्त लावला गेलाय. 4 चेंडूवर 4 चौकार मारलेत. इथून मात्र हा देखील एक फटका चांगला आहे. 5वा चेंडू देखील चौकाराच्या नक्कीच आजीरवानीने हा चेंडू लगावला गेलाय आणि या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा जमवल्या गेल्या. हायेस्ट स्कोर आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय 73 रन्स. या अगोदरचा इंडिव्हिज्युअल स्कोर 64 पाहतोय आपण करणचा आणि टीमचा हायेस्ट स्कोर होता तो म्हणजेच 64, परंतु 73 रन्स हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय.
करण आलाय स्वतः गोलंदाज. इथं मात्र आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूवर इथे मात्र सरळ मयूरच्या हातामध्ये चेंडू. रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू डॉट घेतलाय करणने. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. साहिल येतोय चेंडूवर, परंतु चेंडूला पकडेल तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या 1 ने इथे आकार घेते. सिंगल रन्स स्कोर कार्डवर लागला जातोय. फटका चांगला होता, परंतु करणच्या हातामध्ये जाऊन थांबेल. रन्स इथून मिळणार नाहीये. 3 चेंडूचा खेळ झालाय. एकच रन स्कोर कार्डवर आहे. यावेळेस नोचा कॉल आहे. प्रेमच्या अगदी डोक्यावरून चेंडूला खेळलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5 धावा इथून खर्च होतील. थोडीशी इथे घाई केली नक्कीच मी म्हणेन करणने, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा नो चेंडू टाकला गेला. यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न होता मिस्टर शुभम याचा, परंतु बॅटचा पूर्णपणे जर पाहिलं तर बॅलन्स नव्हता, आणि त्याचमुळे बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळला होता श्याम भोईर. आपल्या बॅटमधून जर पाहिलं तर तब्बल 16 धावा जमवल्या होत्या, ज्या एका ओव्हरमध्ये 4 चौकार मारल्या होत्या. आता मात्र त्याच खेळीची आठवण पुन्हा एकदा करावी लागेल श्याम याला. इथून पाहतोय आपण फटका तर चांगला आहे, परंतु प्रेम पुन्हा एकदा चेंडूवर आलाय. रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील. ओहो, दांडी गुल होते. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली. अगदी श्यामला देखील माघारी परतवलंय, आणि विचार केला तर करण ठाकूरचा खूप चांगली बॅटिंग केली, आणि आता देखील खूप चांगली गोलंदाजी करताना दिसलाय. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. गडी बाद झाल्यानंतर जर पाहिलं तर नवीन फलंदाज प्रतीक मैदानाच्या आतमध्ये येईल. इथून आपण पाहतोय प्रेम येतोय गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. हो, इथे पहिला चेंडू जर पाहिला तर चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न केला, आणि त्यावर सिंगल रन्स खेळले गेले. डिक्लर झोनकडे चेंडूला वळवलं. सिंगल रन्स जरूर मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 7 धावा लागल्या गेल्या आहेत. हो, चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, परंतु यावेळेस आदित्य चेंडूला सोडतोय, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रन्स देखील मिळेल. खर्च होईल 1 रन्स. धावसंख्या 1 ने वाढेल. 8 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. आठ धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रेम पुन्हा एकदा.
चेंडूला उडवलाय, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, अगदी खोदून काढलाय चेंडूला, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार, 4 धावा. हो, आणखीन जर पाहिलं तर यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न होता. येस, आपण पाहतोय चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 आतापर्यंत आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश आलाय. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रेमची चांगली गोलंदाजी, नक्कीच त्याच्या विरोधात एक चौकार आलाय, परंतु दुसरे जे चेंडू आहेत ते खूप चांगले होते. इथून स्टेअर केलाय, चेंडूला हलक्या हाताने घेऊन काढलाय. ब्रिजेश चेंडूला पकडेल तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. सिंगल ने धावफलक या ठिकाणी आपण पाहतोय. 13 धावा स्कोर कार्डवर, 3 गडीच्या मोबदल्यात शेवटचे चेंडू. हो, चांगला चेंडू आहे, अगदी वेगवान मारा आणि वेगाने बीट केला जातोय. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं कंप्लीट होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा, 3 गडीच्या मोबदल्यात. आणि 60 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 18 चेंडूमध्ये 60 धावा बनवायचे आहेत. 73 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. 74 धावाचं लक्ष आहे, म्हणजेच आणखीन जर पाहिलं तर 61 धावा तुम्हाला अजूनही बनवायच्या आहेत. चांगली बॅटिंग दर्शवली गेली याच मॅचमध्ये. जर पाहिलं तर 50 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना काय कमालीचा चेंडू आहे, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला करणच्या या हातातून. आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी होत असताना पुन्हा एकदा भावेश. इथून फटका चांगला होता, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रेम मोरे चेंडूला पकडतोय. इथून हलकीशी काट लागले, एज लागले, चेंडू गेलाय सरळ आदित्यच्या हातामध्ये. कुठली चूक करत नाहीये आणि सरळ झेल पकडतोय, गडी बाद होतोय. चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली गेली करणच्या माध्यमातून. पहिलं षटक हाताळत असताना नक्कीच एक विकेट त्याने घेतला गेला. 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 1 विकेट आतापर्यंत नक्कीच हाताळलाय. दोन्ही चेंडू डॉट फेकलाय, तिसरा चेंडू देखील डॉट होतोय. रनआउटचा इथे मात्र विचार केला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये थोडीशी मस्ती देखील होते, कारण की जाणीव आहे मोठं टार्गेट आहे. मोठं टार्गेट चेस करताना हे थांबवण्याचं काम आतापर्यंत गोलंदाजांनी केलं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून आपण पाहतोय येस, पंचांचा जो डिसिजन असेल तो महत्वाचा असणार आहे, लक्षात असू द्या. पंचांचा इशारा येईल आपल्यापर्यंत. येस, पंच डिसिजन काय आहे तो आमच्यापर्यंत कळवून द्या. डिसिजन काय आहे? येस, सिंगल रन्स वनडी. ओके, इथून पाहतोय सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 14 धावा. पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न, परंतु प्रतीक यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चुकले गेले. आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1च धाव दिलाय. शेवटचा चेंडू आक्रमण केला आहे ते आपण पाहतोय नक्कीच फटक्यावर जर पाहिलं तर फक्त सिंगलच रन्स येते. म्हणजे ही ओव्हर जर पाहिली करण ठाकूरची, ज्यामध्ये 1 विकेट घेतलं गेलं आणि 2 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. उर्वरित 3 चेंडू जर पाहिले तर खूप चांगले हाताळले गेले. 15 धावा स्कोर कार्डवर आहेत आतापर्यंत. आपण पाहतोय जिंकण्यासाठी जर पाहिलं तर एकंदरीत एकूण 60 धावांची
आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ब्रिजेशला आणलंय. बघूया षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथा हाताळण्यासाठी ब्रिजेश. तर आपण पाहतोय चौथं षटक म्हणजेच 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये बनवायचे आहेत. एकूण 60 धावा. टार्गेट खूप मोठा आहे. ब्रिजेश आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने टॉस करतोय चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने, कारण की ब्रिजेश एक असा खेळाडू आहे ज्याच्याकडे गोलंदाजीसाठी वायबी संघामधून नेहमीच आपण त्याला पाहतोय. हा देखील चेंडू आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने अगदी बोटांचा वापर करून चेंडूला फिरवतोय आणि त्याच नंतर जर पाहिलं तर इथे सिंगल रन्स जरूर मिळवले. ब्रिजेश यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर विकी घरात नक्कीच नवली यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज येईल. आपण पाहतोय हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. सतरा धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत लागले गेले आहेत. ब्रिजेश पुन्हा एकदा आपण पाहतोय आक्रमण केलंय, परंतु हा चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. आता मात्र संधी होती ब्रिजेश कडे 3 विकेट घेण्याची, परंतु ही संधी अजूनही जर पाहिलं तर गमावलेली आहे, कारण 2च चेंडू शिल्लक आहेत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चांगलं प्रेम दर्शवलं होतं. इथून आपण पाहतोय 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु चांगली गोलंदाजी हाताळले. हो सरळ दांडी गुल इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू ब्रिजेशचा राहिला आणि चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण करण्याच्या नादात विकेट गमावतोय. 2 जर विकेट घेतले, आता जर पुढच्या चेंडूवर जरी विकेट घेतला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज विकी घरत यांच्याकडून देण्यात येईल. टॅपचा फटका, परंतु आपण पाहतोय सक्सेस नाहीये. ओव्हरची होईल समाप्ती. 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावसंख्या धावफलकावर लागले जात आहेत 18 धावा. 6 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता आहे. धीरजला देखील इच्छा होती आज चेंडू हाताळण्याची, परंतु बघूया नेक्स्ट टाइम. प्रेमने देखील कॉल केलाय नेक्स्ट टाइम तुला गोलंदाजी देऊ. हो पहिला चेंडू नोच्या कॉलवर आपण पाहतोय रन्स मात्र इथे मिळेल. 1+1 2 धावा येतील. मॅच ऑन होईल. आपण पाहतोय पुन्हा एकदा औपचारिकता आहे, कारण की मोठं टार्गेट आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून आपण पाहतोय आणखीन एक खराब चेंडू आहे. पंच वर इथे दर्शवतायत वाईटचा इशारा दिलाय. आणखीन एक खराब चेंडू. आतापर्यंतचे जे चेंडू हाताळले अगदी 4 धावा एक्स्ट्राच्या रूपाने नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेस फटका तर आलाय. धीरज चेंडूवर जातोय वेगाने हिट करण्याच्या प्रयत्नात. इथून खूप चांगला चेंडू अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. फक्त अगदी ज्या हाताने आपण पाहतोय वेग दिला जात नाही, परंतु चेंडू इतका वेगाने येतोय आपण पाहू शकताय. ओहो क्लीन बोल्ड अगदी मधली एसटी इथे मात्र डिस्ट्रॉय केली जाते, दांडी गुल केली जाते आणि धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाईल. काय जबरदस्त चेंडू होता, अप्रतिम. अगदी पायांच्या मधून काढला चेंडू आणि सरळ स्टंपवर विकेट मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत आपण पाहतोय 23 रन्स 23 धावा. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा विकेट होताना आपल्याला पाहायला मिळेल संतोष अण्णा. अजूनही जर पाहिलं तर शेवटचा विकेट आहे मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडूचा खेळ पाहिला तर चेंडूचा खेळ देखील आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ झालाय. विकेटच्या हॅट्रिक वर असेल, करणने 50 मारले. इथून विकेटची हॅट्रिक संतोष अण्णाच्या नावावर होईल का? संधी होती, साईल होता. नक्कीच साईला झेल जर आला असता तर मात्र
हा देखील विकेटची हॅट्रिक साध्य झाली असती, पण तो आपण पाहतोय नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला झेलची संधी सुटली गेली, पण तो चांगला प्रयत्न होते संतोष अण्णा यांचे. हलकीशी एज होती, सायलेंट केली चुकी. 24 धावा स्कोर कार्डवर 7 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय शेवटचा विकेट आहे सन्मानदायक. इथून मात्र सामना जर पाहिला तर जिंकला जातोय वायबीसी संघ टॉप 8 मध्ये. 2 संघ आपल्याला पाहायला मिळाला. पहिला संघ जर पाहिला तर TTS चिंचणी संघ ज्या पद्धतीने खेळला आज या मैदानावर आणि टॉप 8 मध्ये नक्कीच रुजू गेला. आणि त्यानंतर पाहिलं तर दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच वायबीसी वेऊर संघ. आणि मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत नो डाऊट करण ठाकूर ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.